ओम नमः शिवाय. मी आज तुम्हाला पैशाची आवक कशी वाढवावी यासाठी काही आध्यात्मिक तोडगे सांगणार आहे. त्याचबरोबर राहू कसा शांत राहील यावर देखील तुम्हाला काही उपाय सांगणार आहे. आपल्याला नोकरी असून देखील घरामध्ये खर्चासाठी पैसे पुरत नाहीत. पैशाची खूप चणचण असते. काही वेळेला उद्योगधंदा असूनही आपल्याला धंद्यामध्ये यश मिळत नाही. सतत आपल्याला पैशाअभावी अडचणी येत असतात. यासाठी मी तुम्हाला काही महत्त्वाचे पैशाची आवक वाढवण्यासाठी तोडगे सांगणार आहे. ते तुम्ही करून तुम्ही यश नक्की प्राप्त करू शकता. व्हिडिओ पूर्ण पहा तरच तुम्हाला काय आहेत ते उपाय कळेल. आणि कमेंटमध्ये लिहा, आई महालक्ष्मी आई आमच्यावर कृपा कर, आमच्या घरी तुझे आगमन होऊ दे. जर तुम्हाला भरपूर पैसे मिळवायचे असेल तर दालचिनीचा हा तोडगा खूप प्रभावी आहे. यासाठी दालचिनीची पावडर घेऊन दालचिनी पावडरवरून अगरबत्ती 7 वेळा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवा, म्हणजेच अँटी क्लॉकवाईज फिरवा. नंतर पर्समध्ये दालचिनी पावडर शिंपडा. तिजोरीमध्ये देखील दालचिनीची पावडर शिंपडा आणि उरलेले पावडर घरच्या मंदिरात ठेवा. आठवड्यातून दोनदा हा तोडगा करावा. पैशाची आवक वाढू लागेल. मित्रांनो, दुसरा आहे मंदिरामध्ये वीज बिल भरण्याची सेवा घ्या. यामुळे राहूचा आशीर्वाद मिळू शकतो. शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन झाडू दान करा. तसेच कनकधारा स्तोत्राचे पठण करा. तसे केल्याने धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. तसेच मुलींना खीर प्रसादाचे वाटप करावे. यामुळे तुमची संपत्ती वाढू लागेल. बुधवारी एखाद्या वॉशरमॅनला पांढरी मिठाई द्या. हे राहूचे नकारात्मक प्रभाव कमी करते. पैसे मिळवण्यासाठी खात्रीशीर तोडगा म्हणजे धनाचा तोडगा. यासाठी शुक्ल पक्षातील कोणत्याही मंगळवारी किंवा गुरुवारी मातीच्या भांड्यात अख्खे धने आणि 21 रुपयाचे नाणे टाकून मातीने झाकून ठेवा. नंतर ते मिक्स करून थोडे पाणी घालून हे भांडे उत्तर दिशेला ठेवावे. तसेच रोज पाणी द्यावे. धने वाढले की ते जेवणामध्ये वापरावे. तसेच नाणी लाल कपड्यात बांधून तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवा. लवकरच घरात धनाचा ओघ वाढेल. कडुलिंबाच्या लाकडापासून बनवलेले केसांना कंगवा वापरा. दर शुक्रवारी आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून तुळशीची पूजा करावी. तुळशीच्या रोपाला कच्च्या दुधात पाणी मिसळून अर्पण करा. नंतर तुळशी मातेला तुमची इच्छा सांगा आणि ती पूर्ण करण्यासाठी तिला प्रार्थना करा. तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. आंघोळीच्या पाण्यात कापूर तेल 2 ते 3 थेंब मिसळून आंघोळ करा. त्यामुळे मानसिक शुद्धता आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. संध्याकाळच्या वेळी मोहरीच्या तेलात न मोडलेल्या लवंगा टाकून निर्जन ठिकाणी जाळून टाका. असे केल्याने जीवनातील संकटे दूर होतात. तसेच संपत्ती वाढते. देवाकडून आशीर्वाद मिळतात. शनिवारी धार्मिक स्थळी निळा पायजमा ठेवा आणि दुसऱ्या दिवशी घाला. पांढरा शर्ट जास्त वापरा. राहूला शांत ठेवण्यासाठी हे उपयुक्त आहे. मित्रांनो, हे होते धनाची आवक वाढवण्यासाठीचे काही उपाय. असेच नवनवीन उपाय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओम नमः शिवाय.